भारतभर यात्रेच्या स्वरूपात सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, शिवसेनेचे नेते संजय राऊतजी, बाळासाहेब थोरात, काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष माननीय नाना पटोलेजी, जयरामजी, माननीय शिरीष कोतवालजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आपण हजारोच्या संख्येने जमलेले शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रात आणि देशामध्ये सगळ्यात अस्वस्थ जर कोण असेल तर तो या देशातला शेतकरी आहे. यापूर्वी देशातला शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला. 700 पेक्षा जास्त शेतकरी मृत्युमुखी पडले, पण दिल्लीचं सरकार हललं नाही. आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये जाऊन शेतकरी मागतोय ती आधारभूत किंमत मागतोय. आमच्या मालाला आधारभूत किंमत द्या, काहीतरी व्यवस्था अशी करा. तुम्ही आम्हाला ज्या गॅरंट्या नको होत्या त्या गॅरंट्या द्यायला लागलायत, पण आम्हाला जी आधारभूत किंमतीची गॅरंटी पाहिजे होती तीच तुम्ही देत नाही. म्हणून सगळा भारतातला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी दिल्लीत जाऊन आज बसलेला आहे.